आल्यानंतर पुढचा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर आनंदने ढकलून काढलेला आहे. ते चेंडूला डिक्लेअर झोनपर्यंत पाठवला आहे. एकच धाव घेतली. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. दरम्यान प्रथम स्ट्रायकरवरती मनामध्ये विचार करेल की आपल्याला 35 ते 40 पर्यंत पोहोचायचं तर मोठे फटके मारणं गरजेचं असेल. आता मात्र या ठिकाणी त्याच पद्धतीला फटका एक्झिक्यूट केला गेला होता, परंतु आपण पाहिलं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जाते. हो, थोडासा बाहेर चेंडू बाहेर म्हणजे वाईड ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडून थोडासा मध्ये आणण्याचा प्रयत्न आणि मध्ये आणताना टप्पा पडल्यानंतर उसळी पण घेतो चेंडू आणि त्या कारणे आनंदने घेतलेली ही एक धाव जोखीम पत्करण्याचा प्रयत्न केला गेलेला नाहीये. आता मात्र सरळ बॅटीने मारला फटका आणि जोखीम उचलला गेला होता प्रथम यांच्या मार्फत आणि जोखीमचं रूपांतर आपण पाहिलं तर षटकार म्हणून गडीगाद. पहिला हादरा लागलेला आहे निश्चितच. प्रथमच्या रूपात नवीन फलंदाज संतोष फलंदाजी मार्कवरती येतोय. 5 चेंडू आतापर्यंत संपले आहेत. 5 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. संतोष स्ट्राईक एंडवरती असेल एक अजून महत्वाचा फलंदाज. चेंडूला येऊन दिला, अखेरपणा वाढ बघितली त्या चेंडूला आणि हलक्या रीतीने खेळून काढला त्या चेंडूला आणि पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 1 गडीच्या मोबदल्यानंतर श्री स्पोर्ट्स संघ या ठिकाणी साई सिद्धी स्पोर्ट्स संघ लगावतोय 5 धावा. आनंद आलेला आहे तर नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये पोहोचू शकला नव्हता, त्या कारणे पराभवाच्या सामोरे लागलं होतं साई सिद्धी स्पोर्ट्स संघाला, परंतु आता मात्र आनंद या ठिकाणी आलेला निश्चितच या सामन्यामध्ये चांगली टोटल सेट करण्याचा प्रयत्न असेल आनंदचा. संतोषची साथ लाभली तर नक्कीच ह्या धावा कुठेतरी यशस्वी करताना पाहायला मिळतील, परंतु खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे. कारण न्यामा बॉईज संघाची फिल्डिंग पाहिली, गोलंदाजी पाहिली, अचूक टप्प्यावरती केली जाते तर नक्कीच त्यांच्या समोर खेळताना हे भलं मोठं चॅलेंज असणार आहे. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. निश्चित आपला एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले त्या चेंडूवरती. 6वी धाव फलकावरती लगावली जाता. हा सुद्धा सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर निश्चितच त्या चेंडूवरती बॅटीचा फ्लो या ठिकाणी पाहिलं होतं आपण आनंदचा की तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये येईल, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडंसं उचली घेणाऱ्या चेंडूला शेवटी स्वतःला रोखलं. त्यामात्र ऑन साईडला मारला फटका, चेंडू जातोय गॅपमधून 4 धावांसाठी चौकार. खराब चेंडूची वाट पाहिली जाते या ठिकाणी. खराब चेंडू ज्या ठिकाणी पडला जाईल त्या चेंडूवरती हिट केला जाईल. आनंदचा सुद्धा तोच प्रयत्न. आतापर्यंत आनंदच्या समोर पडणारे चेंडू निश्चितच सुरेख चांगले होते. आता मात्र संतोषच्या समोर पडताना चेंडू निश्चित पाहिला तर लोअर फुटटॉस पद्धतीचा चेंडू आणि फुलटॉस चेंडू म्हणजे आ बैल मुझे सिंग मार या पद्धतीचा असतो आणि त्या चेंडूवरती मारला फटका. 4 धावांचा. 4 धावाने धावसंख्या पोहोचली जाते. नाही, चौकार आलाय तर 4 धावांनी धावसंख्या कुठे सरकते. 3 बॉल झाले. स्कोर काय आला 11 रन. 11 धावा फलकावरती 3 चेंडू बाकी असतील. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. निश्चितच एकेरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा फलकावरती 2 चेंडू बाकी आहेत. आनंद करता स्ट्राईक असेल. हलक्या रीतीने थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय रोहन यांच्या मार्फत. रोहननी मागच्या सामन्यामध्ये काय चोणूक दाखवली होती. ऑलराऊंड परफॉर्म दाखवला गेला होता. षटक टाकत असताना चांगली गोलंदाजी, किफायती गोलंदाजी दिसली होती आणि फलंदाजी करत असताना शेवटपर्यंत खेळपट्टीवरती उभा राहिला. विजयी चौकार सुद्धा पाहायला मिळाला. आता मात्र लोअर फुटटॉस पद्धतीत चेंडूला जशा पद्धतीचा चौकार या अगोदर मारला होता त्याच पद्धतीचा मारण्याच्या प्रयत्नामध्ये षटकार म्हणून बाद होतोय मिस्टर संतोष. दरम्यान 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती त्या 13 आणि 2 गडी बॅक टू डिपार्ट गेलेल्या आहेत साई सिद्धी स्पोर्ट्स संघाच्या.
तेव्हा येणारी 2 षटक असतील, 2 षटकामध्ये निश्चितच 12 ते 15 धावा करणं गरजेचं असेल. एक तर चांगले टोटल सेट केले जाऊ शकेल आणि चांगली गोलंदाजी चांगले फिल्डिंगच्या जोरावरती हा सामना जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. तर नक्कीच समीर येतोय गोलंदाजी मार्गवरती हे तिसरं षटक हाताळण्यासाठी आणि केतन नॉन स्ट्रायकरमध्ये आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज आनंद अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे. सलामीच्या रूपाने आला होता परंतु आनंदला आतापर्यंत चेंडू कोणत्या पद्धतीचे पडलेले आहेत. चांगले चेंडू पडलेले आहेत आनंदसाठी कारण त्या चेंडूवरती जोखीम पत्कारला तर नक्कीच काहीतरी विपरीत घडू शकेल. त्या कारणे आनंदने एकेरी धावत आतापर्यंत घेतली गेलेली आहे. तर मात्र हा सुद्धा सुरेख चेंडू त्या चेंडूला चेंडूवरती एकच धाव आलेली आहे. धाव फलकावरती 15 आतापर्यंत लगावले गेले आहेत. ज्या ठिकाणी तिसऱ्या षटकातले 2 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. 4 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा समीर ड्राईव्ह केला आहे टॅपच्या सहारे मारला फटका या ठिकाणी परंतु अडवला या चेंडूला स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये समीरने आणि निर्धाव चेंडू पडतोय. क्या बात आहे. पहा चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगवान असा मध्ये आला होता. लेफ्ट आर्म गोलंदाजा निश्चितच चांगली प्रभावी गोलंदाजी दर्शवतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे समीरने. 4 चेंडूंचा आतापर्यंत 4 चेंडू टाकल्यानंतर 3च धाव खर्च करतो. हा 5वा चेंडूवरती सुद्धा आलेली 1 धाव. तर 17 धावा फलकावरती लगावल्या जातात आणि अजूनही शेवटचा चेंडू असेल. आनंद खेळपट्टीवरती आहे. अजूनपर्यंत त्याच्या बॅटीचा मुख खोलण्याचा प्रयत्न करून दिलेला नाहीये न्यामा बॉईज संघाच्या गोलंदाजांनी. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटीची कडा लागून या ठिकाणी निरंजन चेंडूवरती येतोय अडवतोय आणि रन घेण्याची संधी दिलेली नाहीये. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यानंतर साई सिद्धी स्पोर्ट्स संघ लगावतोय 17 धावा. येणारा शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये निश्चितच 8 ते 10 धावा गरजेच्या असतील. 8 ते 10 धावा निश्चितच केल्या तर नक्कीच एक सम्मानजनक धावसंख्या एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकेल जेणेकरून आपल्या फिल्डिंगच्या जोरावर आपल्या बॉलिंगच्या जोरावर हा सामना या ठिकाणी विजयाच्या दिशेकडे जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल. परंतु 8 ते 10 धावा येणं गरजेचं आहे. तर नक्कीच त्या धावा येतील का कारण निरंजन गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगला चेंडू निश्चितच त्या चेंडूवरती बॅटीची कडा लागून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एकच धाव भेटेल. 18वी धाव फलकावरती लगावली जाते. आनंद स्ट्राईकवरती येतोय. पुन्हा एकदा निरंजन समोर आहे. आनंद कोलटप्पा चेंडू या ठिकाणी ऑन साइडला मारलेला आहे. आनंदच्या बॅटीतून या स्पर्धेतला पहिला चौकार येतोय. चार धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. 22 धावा फलकावरती लगावल्या जातात. येणारे 4 चेंडू अजूनही बाकी असतील. आनंद आता मात्र या ठिकाणी स्वतःला चार्ज करतोय. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला आणि डिक्लेअर मध्ये चेंडूला पाठवलाय. 1 धाव भेटू शकल्या चेंडूवरती. एका धावानेशी धावफलक पुढे सरकते. 23 वरती पोहोचली जाते. 3 चेंडू बाकी असतील. खोलाटप्पा चेंडू आड्या बॅटने मारला फटका या ठिकाणी. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवल्या चेंडूला आणि एकच धाव घेतली जाते चेंडूवरती. 24 धावा फलकावरती. येणारे 2 चेंडूवरती साई सिद्धी स्पोर्ट्स संघ मनामध्ये विचार करेल की एक मोठा फटका यावा. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आणि पिचची जी लाईन आहे त्याच्या सुद्धा बाहेर असल्या कारणे लेग अंपायरचा नोचा इशारा. तर अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल. तर मात्र नो ला प्लस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी
यशस्वी ठरतोय. 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड. धावा फलकावरती लगावत आहेत. 27 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. तर मात्र थोडंसं खराब कामगिरी या ठिकाणी निरंजन यांच्या मार्फत केली जाते. तर मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पंच वळतायत. दोन्ही हात सरसावत वाईटचा इशारा केला जातोय पंचांकडनं. अवांताच्या स्वरूपात एक अजून धाव फलकावरती लगावली जाते. 28वी धाव. 28 धावा. 28. 2 बॉल बाकी. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवलाय. 1 धाव भेटेल. 29 धावा फलकावरती. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती निश्चितच 1 रन आली तर नक्कीच 30 वरती पोहोचेल. 31चं टार्गेट चौकार आला तर नक्कीच 33-34चं टार्गेट येऊन राहील न्यामा बॉईज संघासाठी. परंतु हा चेंडू काय दर्शवेल. कोलरपॅट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला मारला फटका. या ठिकाणी चेंडूला अडवलाय. 1 धाव घेतली गेलेली आहे आणि 1 धावांवरतीच समाधान मानावं लागेल. आणि 1 धावानेशी धाव फलक सरकते. 1 ने 30 वरती पोहोचली जाते आणि 31 धावांचा टार्गेट येऊन राहते न्यामा बॉईज संघासाठी. नेक्स्ट मॅच जय साई विरार वर्सेस साईराज. जय साई विरार वर्सेस साईराज. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. जय साई विरार संघाचा कर्णधार आणि साईराज संघाचा कर्णधार. चला साईराज कर्णधार पाठवा प्लीज. जयसाई संघाचा कर्णधार आलेला आहे. तर साईराज संघ नाही तो गेला ना. म्हणतो गेला ना. थांब ना मग चालेल. माझा मोबाईल राहू दे. बरोबर नियम त्या नियम बाई. नियमच्या चला या ठिकाणी टॉस केला जातोय. एका ठिकाणी साईराज, दुसऱ्या ठिकाणी जयसाई विरार. हेड इज द कॉल. इट्स अ हेड. नाणेफेक जिंकलाय साईराज संघाने. सुनील फक्त निर्णय कळवायचा आहे. 2 मिनिटं द्या मी सांगतो. यस निर्णय लगेच आपल्याला कळेल. नाणेफेक जिंकलाय साईराज संघाने. लगेच निर्णय कळवायचा आहे आणि मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. जयसाई विरार तुम्हाला सुद्धा मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. या टुर्नामेंटसाठी दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. त्या दरम्यान सेकंड इनिंग कडे वळूया. ज्या ठिकाणी 31चं टार्गेट आहे. 31चं टार्गेट आहे. 31चं टार्गेट न्यामा बॉईज संघ
करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकामध्ये संतोषचं षटक आपण पाहिलं फक्त ना फक्त 5 धावांचं आणि विवेक त्यानंतर येतोय गोलंदाजी मार्कवरती. तर मात्र या ठिकाणी चांगली फिल्डिंग फेकी चांगली आणि यस्टिनला या ठिकाणी चेंडू स्पर्श केला गेला तोपर्यंत आपण पाहिलं तर गुडलक क्रीजमध्ये नव्हता, गडी बाद असल्याचा इशारा पंचांकडनं झालेला आहे. मोठा आदरा लागलेला आहे या ठिकाणी. अजून एक रनआउट स्वरूपाने गडी गारद झालेला या ठिकाणी. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपल्या. दुसऱ्या षटकातल्या धावा फलकावरती त्या 8. 31 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र परिस्थिती काय येऊन राहिलेली आहे न्यामोबा संघाची, कारण सलामीर बॅटर मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. गुडलक मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर वन डाऊनचा फलंदाज आपण पाहिलं तर समीर रनआउट स्वरूपाने बाद झाला आणि लास्ट पंच लास्ट बॉल आहे की ओव्हर झाली? ओव्हर झाली. पहिला रनआउट त्याच्यानंतर 1 रन, 2 रनआउट. हाँ 2 रनआउट देखा है और 4 सिंगल है और एक दो रन का फटका मारा था ना, मतलब 9 रन हुआ रहेगा तो फिर 9 ही हुआ है. लेकिन अरे एका बॉलला 2 रन, 10 झाल्या. 10 मग 10 झाल्या. चल 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीला 2 गडीच्या मोबदल्यानंतर 10 धावा फलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 1-2 में 2-1 उलटा पुलटाचं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
उलटो चेंडू ऑन साइडला मारला फटका, चेंडू सीमारेषे पार, चौकार. पहा गुडलक गेलाय समीर केला. त्यानंतर अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आपण पाहतोय तर रोहन आहे ज्याच्या खांद्यावरती मला मॅचची जर्सी दिसते. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ संपला. 13 चेंडूमध्ये 15 धावा झाल्यात. आता मात्र 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी न्यामा बॉईज संघाला एका ठिकाणी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक येण्यावरती आता मात्र नौका फलंदाज अंकित आहे, परंतु सलामीच्या रूपाने फलंदाजी मार्गवरती आलेला फलंदाज मिस्टर रोहन खेळपट्टीमध्ये अजूनपर्यंत आहे, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगली खेळी दाखवली होती आणि तीच खेळीचं प्रात्यक्षिक आता मात्र पुन्हा एकदा दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर रोहन हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. निश्चितच पाहिला या गोत्याचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. त्या चेंडूवरती एक चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि त्याच्यानंतर चांगला चेंडू होता. त्या चेंडूला सन्मान देऊन एकेरी धाव घेण्यामध्ये या ठिकाणी संमती केली आणि एक धाव काढल्यानंतर धावा फलकावरती 16. सुरेख चेंडू परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक बीट होतोय आणि आव्हानाच्या रूपात एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होते. 17 धावा फलकावरती, ज्या ठिकाणी अजूनपर्यंत आपण पाहायला गेलं 3 चेंडू बाकी आहेत या षटकातले. चांगला चेंडू या ठिकाणी चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि बॅटीची कडा लागून आपण पाहिलं तर जमीन लगत चेंडूला अडवलंय. यष्टीरक्षकाच्या मार्फत निर्धाव चेंडू पडला जातोय. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. धावा फलकावरती आतापर्यंत 17 आहेत, म्हणजे 8 चेंडू आणि अजून पाहायला गेलं तर 14 धावांची गरज आहे. तर खेळपट्टीवर अजूनपर्यंत रोहन आहे. नक्की 2 चेंडू बाकी असतील. राहुल विचार करतील 2 चेंडू टाकून कसं बसा बाजूला व्हावं, परंतु या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. वाईडचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. आव्हानाच्या स्वरूपात एक धाव अजून ऍड होते. नोचा इशारा 9ला प्लस केलाय. 9ला प्लस केलाय. या ठिकाणी राहुल यांच्या मार्फत चुकी घडली जाते आणि चुकीचं रूपांतर आपण पाहायला गेलं तर न्यामा बॉईजचा संघ जो पाठलाग आहे त्या पाठलागाच्या या ठिकाणी जवळ येत राहिलेला आहे. आता मात्र 8 चेंडू आणि 11चं समीकरण येऊन राहते, म्हणजे जी धावसंख्या 2 चौकारांची होती ती धावसंख्या आता मात्र 1 चौकारावरती आलेली आहे. पण 2 चेंडू बाकी, 2 चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं असेल. अंकित समोर आहे. निश्चित ड्राईव्ह केला आहे. या चेंडूला फेकी केली नाही. प्रथमने चेंडूला अडवला होता. फेकी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाहिलं यष्टीरक्षक रेडी नाहीये वाटते, त्या कारणे स्वतःला थांबवलं आणि फेकी केली नाही आणि एक धाव काढली गेली या चेंडूवरती. 7 बॉल में 10 रनों की जरूरत है. अभी देखा जाएगा ये बॉल पे क्या होगा. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू यस पंच एकच रन भेटलेल्या चेंडूवरती, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 9 धावांचं इक्वेशन येऊन राहते न्यामा बॉईज संघासाठी. यस डीजे. राहुल येतोय गोलंदाजी मार्कवरती. 6 मध्ये 9 डिफेंड करायचे त्यावेळेस. दरम्यान स्ट्रायकरमध्ये रोहन आहे. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर निश्चितच थोडीशी उसळी घेणाऱ्या चेंडूवरती एक धाव घेण्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त केलं राहुलने. एकेरी धाव आल्यानंतर धावफलक पुढे सरकते. धावा फलकावरती पोहोचतात 23 या आकड्यावरती. अजून आपण पाहायला गेलं तर 5 चेंडूंना 8 धावांची गरज असेल. अंकित स्ट्राईक एंडवरती असेल. अंकित मनामध्ये काय विचार करेल की रोहन स्ट्राईक एंडवरती आहे तर त्याला, रोहन नॉन स्ट्राईकला आहे तर त्याला कसं बस स्ट्राईकवरती
आणण्याचा प्रयत्न आणि तो आता मात्र सक्सेसफुल करत असताना अंकित पाहायला मिळाला. एकेरी धाव काढली गेली चेंडूवरती. एका धावानेची धावफलक 24 वरती पोहोचली जाते. 4 बॉल 7 रनों की जरूरत. ड्राईव्ह केलाय कव्हर दिला राहुलचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि गॅदर सुद्धा केलंय. यष्टीनं स्पर्श केला तोपर्यंत रोहन आपल्या क्रीज मध्ये नव्हता. तिसरा राऊंडच्या रूपाने गडी गारद होतोय मिस्टर रोहन. चेंजिंग आला साऊंड जातो ट्रेंडिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. मात्र या ठिकाणी परिस्थिती काय येऊन राहते. रोहन बाद झाले रनआउट रूपाने. निश्चितच चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण राहुलचं घडलं आणि रनआउट रूपाने गडी गारद झाला. तर मग 3-7चं इक्वेशन आणि ते इक्वेशन असताना येतोय चौकार अंकितच्या बॅटमधून. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार मात्र आता आलेला आहे. अंकितने मारला हा चौकार. निश्चितच 4 धावांनी वाढ केली. धावा फलकावरती 28. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 में 3 रनों की जरूरत है और ये जरूरत को पूरा किया जाएगा क्योंकि अंकित के बल्ले से आया हुआ ये चौका हमें दिखाई दिया और इसके बाद 2 चेंडू 3 ऑन ड्राईव्ह. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण फेकी आलंय आणि फेकी आल्यानंतर यष्टीनं स्पर्श केला चेंडूला आणि त्यानंतर आपण पाहिलं अंकित क्रीजमध्ये आपल्या नव्हता त्या कारणे गडी बाद असल्याचा इशारा आणि आपण पाहतोय रिव्ह्यू रेफर केलाय. या ठिकाणी रनआउट आहे की नाही आपल्या ऑफिशियल टीमला या ठिकाणी टेक्निकल टीमला या ठिकाणी कामाला लावलेला आहे. डिबेन लाईव्हचे नयन या ठिकाणी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेसाठी लाभलेला आपल्याला. नयन थँक्यू सो मच. या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. फेकी आलंय. बक्का हटाला येऊन डोंगरा तर चढाच आहे. एकदा दिले परत देऊ दे ना. वापस दिले एक बार दिया एक ही पंतर है वो एक है चला अपना स्पॉन्सर में जिसका टिकट वो आया ही नहीं भाई. बैनर भी नहीं भेज रहा. क्यों पता नहीं. कॉल भी नहीं उठा रहा. भूल जाओ निर्णय तर येईलच नक्कीच आणि पंचांचा गडी बाद असल्याचा इशारा रिव्ह्यू सुद्धा या ठिकाणी गमावलाय नामा बॉईज संघाने. तर दरम्यान शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूमध्ये 3 धावांची गरज असेल. निरंजन स्ट्राईक एंडवरती असेल आणि नॉन स्ट्राईकला नवीन येणारा फलंदाज असेल मिस्टर अमित. आपण स्पर्धा पाहतो जय हनुमान मित्र मंडळ पुरस्कृत पांडवा चषक 2025 पर्व दुसरं. या पर्व दुसऱ्यामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. आलेल्या संघांचे हार्दिक स्वागत. आलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत. निश्चितच आपण पाहिलं तर शहर प्रमुख निलेश भाई तेलंगे साहेब यांच्या हस्ते आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेचं पूजन झालं आणि प्रमुख या ठिकाणी हातभार राहिलेला आहे निलेश भाई तेलंगे साहेबांचं. या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार असेल आपला. दरम्यान शेवटच्या चेंडूवरती आलेली फक्त 1 धाव. तर नक्कीच या ठिकाणी साई सिद्धी स्पोर्ट्स संघ हा सामना जिंकतोय आणि पुढच्या फेरीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. नाव बॉईज हार्ड लक. पुढच्या फेरींसाठी तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. दरम्यान पुढील होणारा सामना आपण पाहतील एका ठिकाणी साईराज दुसऱ्या ठिकाणी जयसाई विराज संघ. जयसाई विराज संघ या ठिकाणी